नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, मी ट्रॅव्हलिंग करत आहे आणि वेळात वेळ काढून तुमच्यापर्यंत न्यूज पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. एकही न्यूज मिस होणार नाही, ह्याची मी नक्कीच दक्षता घेईल आणि सर्व न्यूज तुमच्यापर्यंत टायमामध्ये मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, विदाऊट वेस्टिंग एनी टाईम, चला तर मग सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूजपासून. आपल्या एकंदरीत बिझनेस न्यूज असणार आहेत. आय-टी क्षेत्रामध्ये $186 बिलियन ची मार्केट कॅप ही साफ झालेली आहे. तसेच अदानींना अमेरिकेमध्ये मोठा सेटलमेंट पॅकेज भेटलेला आहे आणि थेट तुमच्या खिशाला कात्री लावणारी पेट्रोल डिझेलची दरवाढ. तर चला तर मग सुरू करूया. पहिली न्यूज आहे पेट्रोल डिझेलची दरवाढ. जसं की मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं इलेक्शन संपेल तशी दरवाढ ही नक्की आहे. पण सध्या यांनी ₹3 दरवाढ केलेली आहे आणि एक्स्पेक्टेड असणार आहे की ती ₹20 पर्यंतही जाऊ शकते. इंधन दर वाढले की वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम एफ-एम-सी-जी आणि ऑटो शेअर्सवर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट नक्कीच दिसून येतो. तसेच मित्रांनो, रुपयाची घसरण सुद्धा चालू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमालीचा कमकुवत झाल्यामुळे सेन्सेक्स हा 160 पॉइंट्सनी घसरलेला आहे मागच्या सेशनमध्ये आणि जोपर्यंत रुपया सावरत नाही तोपर्यंत बाजारात पॅनिक सेल नक्कीच राहणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे आर-बी-आय आणि एन-बी-एफ-सी बद्दल. तर रिझर्व्ह बँकेने एकाच झटक्यामध्ये 150 पेक्षा जास्त नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांचे म्हणजे एन-बी-एफ-सीचे रजिस्ट्रेशन रद्द केलेले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना आता थारा राहणार नाही. उद्या लहान फायनान्स शेअर्समध्ये घसरण आपल्याला नक्कीच दिसू शकते. तर मित्रांनो, सोन्याच्या बल्क इम्पोर्टवरती रूल्स हे स्ट्रिक्ट करण्यात आलेले आहे. सरकारने मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सोन्याच्या आयातीमध्ये म्हणजे बल्क गोल्ड इम्पोर्टमध्ये नियम हे कडक केलेले आहेत सध्या. यामुळे देशातील चालू खात्यातील तूट म्हणजे सी नियंत्रणात येऊ शकते. पण ज्वेलरी कंपन्यांच्या मार्जिनवर नक्कीच याचा दबाव भेटणार आहे. जर तुम्ही बघितलं, जेम्स अँड ज्वेलरीच्या एक्सपोर्टमध्ये 9% घसरण आलेले आहे. एप्रिल महिन्यात भारताचे हिरे आणि दागिन्यांची निर्यात ही 9% घसरलेली आहे आणि जागतिक मंदीचा फटका थेट सुरत आणि मुंबईच्या व्यापाऱ्यांना बसत आहे. टायटन आणि कल्याण ज्वेलर्सच्या शेअरवर तुम्ही जसं की बघितलं असेल, खूप सेलिंग चालू आहे. तर त्या 2 शेअर्सवर तुम्ही नक्कीच लक्ष ठेवू शकता. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे फॉरेन बॉन्ड्सबद्दल. तर एक चांगली बातमी म्हणजे की सरकार विदेशी बॉन्ड्सवर गुंतवणूकदारांसाठी टॅक्स कमी करण्याचा विचार करत आहे. यामुळे देशात डॉलरचा ओघ वाढू शकतो आणि रुपयाला बळ मिळू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे न्यूक्लिअर प्लांटच्या सेफ्टी झोनबद्दल. तर भारताने अणुभट्ट्यांसोबती जी सुरक्षा क्षेत्र म्हणजे सेफ्टी झोन आहे ते कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन अणुऊर्जा प्रकल्पांना जमीन मिळणे सोपे होईल आणि एन-टी-पी-सी सारख्या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे आय-टी कंपन्यांच्या सतत होणाऱ्या कमी मार्केट कॅपबद्दल. तर गेल्या 2 वर्षात भारतीय आय-टी कंपन्यांचे तब्बल $186 बिलियन ची मार्केट कॅप हे साफ झालेले आहे. शॉकिंग पॉइंट म्हणजे हे नुकसान केवळ मंदीमुळे नाही, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे असणार आहे. एआय आता कोडिंग करत असल्याने क्लायंट्स भारतीय कंपन्यांना मोठे प्रोजेक्ट्स देत नाही आणि त्यामुळे भारतीय आय-टी कंपन्यांना याचे नुकसान आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, आय-टी कंपन्या आता पिव्होट करणार आहेत. भारतीय कंपन्या आता आर्ली बिलिंग करणार नाहीयेत, तर बिलिंग करणार आहे फिक्स्ड प्राईसवरती. यामुळे कंपन्यांच्या उत्पन्नाची अनिश्चितता वाढणार आहे. तसंच मित्रांनो, अमेरिकन दिग्गज कंपनी Oracleने आय-आय-टी आणि एन-आय-टीमध्ये जे कॅम्पस सिलेक्शन केले होते, त्यांचे ऑफर लेटर्स हे रिव्होक केलेले आहेत. जागतिक पुनर्रचना आणि नोकर कपातीची हा थेट फटका भारतीय बुद्धिमत्तेला बसतोय हे नक्कीच. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अदानीबद्दल. तर अमेरिकेच्या SEC म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने लावलेले फसवणुकीचे आरोप मिटवण्यासाठी गौतम अडानी आणि सागर अडानी तब्बल $18 बिलियन म्हणजे सुमारे ₹150 कोटी भरण्यासाठी तयार झालेले आहेत. कायदेशीर कटकटी संपून आंतरराष्ट्रीय बाजारातून पुन्हा कर्ज उभारण्यासाठी अदानींनी टाकलेलं हे एक चतुर पाऊल आहे. तसंच मित्रांनो, टेमसेक आणि अल्फा ग्लोबल सारख्या इंटरनॅशनल कंपन्या अदानी एअरपोर्ट्समध्ये $130 बिलियन ची गुंतवणूक करणार आहेत. यामुळे अदानींच्या एव्हिएशन व्यवसायाला मोठी गती भेटणार आहे. तसेच अडानी पोर्ट्सने युरोपियन बाजारपेठेत आपले पाय रोवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यांनी 1.36
बिलियन डॉलर्सचा विस्ताराची घोषणा केलेली आहे. लॉजिस्टिक्स सेक्टरमध्ये अदानींचा दबदबा आता जगामध्ये वाजणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे ओला इलेक्ट्रिक आणि ग्लोबल ऑटोमेकर्स बद्दल. तर ओला इलेक्ट्रिक आता जागतिक कार कंपन्यांना स्वतःचे बॅटरी सेल्स पुरवण्यासाठी मोठ्या वाटाघाटी करत आहेत. जर हा करार झाला तर ओलाच्या शेअरमध्ये थेट रॉकेटची तेजी येणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे नजाराबद्दल. तर झिरोदाचे संस्थापक निखिल कामत यांनी गेमिंग कंपनी नजारा टेक्नॉलॉजीमध्ये आपला हिस्सा आणखी वाढवलेला आहे. गेमिंग आणि ई स्पोर्ट्स सेक्टरमध्ये येणाऱ्या काळात मोठी संधी आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे इन्स्टाफिक्स बद्दल. तर इन्स्टाफिक्स या स्टार्टअपने 7.55 कोटी रुपयाचे फंडिंग मिळवलेलं आहे. क्विक सर्व्हिस मॉडेल आता केवळ अन्नापुरते मर्यादित राहिले नाही, तर ते आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा झालेलं आहे. कारण इन्स्टाफिक्स हे तुमचा मोबाईल 30 मिनिटांमध्ये रिपेअर करून देते. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे जपानमध्ये शाईचा तुटवडा भासत आहे. जागतिक पुरवठा साखळीतील संकट इतके वाढले आहे, की जपानमधील कंपन्यांनी शाईच्या तुटवड्यामुळे पॅकेजिंगसाठी केवळ काळ्या आणि पांढऱ्या शाईचा वापर सुरू केलेला आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे YouTubeबद्दल. तर YouTube शॉर्ट्स आता केवळ मोबाईलवर नाही, तर स्मार्ट टीव्हीवर सुद्धा धुमाकूळ घालत आहे. कारण दर महिन्याला 2 अब्ज तासांचा हा व्ह्यूइंग टाईम मीडिया आणि जाहिरात क्षेत्राचे गणित आता बदलून टाकत आहे. मित्रांनो, लहान मुलं टीव्हीवरती मला माहिती आहे नुसते शॉर्ट्स स्किप करत असतात, स्क्रोल करत असतात. त्यामुळे तुम्ही बघा प्रत्येक महिन्याला 2 अब्ज तासांचा टाईम रेकॉर्ड होतोय टीव्हीवर फक्त YouTube शॉर्ट्स बघण्यासाठी. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे iPhoneबद्दल. तर Apple आता चीनवरील आपली डिपेंडन्सी वेगाने कमी करत असून 2026 पर्यंत जगातील तब्बल 28% iPhones हे भारतात असेंबल केले जाणार आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि फॉक्सकॉनसाठी ही अत्यंत फायद्याची बातमी ठरणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? आय-टी सेक्टर पुन्हा भरारी घेईल का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि पॉइंटेड चर्चाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.